ज्यांना पण काही पण त्रास असला आयुष्यात तर करू शकता. मी हे स्वतः केलेलं आहे. प्रेग्नन्सीत पण मी खूप केलं आहे. त्याच्यानंतर पण मला आहान झाल्यावर झोपेचा म्हणजे त्रास नव्हता, पण ते बाळ दूध प्यायला उठायचं तर स्लीप सायकल पूर्ण डिस्टर्ब होऊन जाते. मग रात्री मी उठायची तर झोपच नाही यायची. तर भ्रामरी प्राणायाम मी हेल्प होते डीप स्लीप यायला. म्हणजे जर का तुमची 8 तासाची जो 5 तास जरी झाली तर भ्रामरी तुम्ही करणार तर तुम्हाला 5 तासातही आनंद मिळणार. भ्रामरीचं काम काय ते डीप स्लीपमध्ये नेते तुम्हाला. मेलाटोमाइन तुम्ही गुगल करा. मेलाटोमाइन नावाचा हार्मोन आहे. ते इंजेक्शन्स झोपीच्या गोळ्यांमध्ये येते, ते घेतात. ते भ्रामरीमध्ये नॅचरली रिलीज होते तुमच्या शरीरात. पण कधी रिलीज होते? 5 मिनिटं केल्याने नाही होत. तुम्हाला कमीत कमी 21 वेळा करायचं आहे. आणि 21 वेळा करायला किती वेळ लागतो? 6 ते 7 मिनिटं फक्त. एवढं बिझी कोणीच नाही आहे. 7 मिनिटात 21 वेळा भ्रामरी प्राणायाम होऊन जातो. श्वासाचं कसं आहे आपला श्वास असायला पाहिजे कमीत कमी 7 सेकंदाचा. पण आता आपण हे पण आम्ही ॲक्टिव्हिटी करत असतो की टायमर लावतो सगळ्यांच्या मोबाईलमध्ये. एक श्वास घ्यायचा आणि टाईम बघायचा किती. इनहेल 1 2 3, एक्झेल 1 2 3 4 5 6 7 8. असं कमीत कमी तो 12 सेकंद 14 सेकंदापर्यंत तुमचा एक श्वास गेला की तुमचा आयु वाढला. तुम्ही डॉग बघितलाय, कुत्रा श्वास कसा घेतो हे सांगून राहिले काकू. किती फास्ट असतो. 1 सेकंदात एक एक्झेल असतं त्याचा. 1 सेकंदात एक. म्हणजे त्याची सायकल किती आहे? 1 सेकंद ते 2 सेकंदची सायकल आहे त्याची, हो ना. त्याचं आयु किती आहे? हां 18 वर्ष. आजच्या तारखेत तर जगतही नाही डॉग कोणता. 16 12 आजकाल तर पेट्स असतात तर ते आपलंच जेवण देतात तर ते आपल्यासारखे कॅन्सर त्यांना होऊन राहिले. तर ते 10-12 वर्षावर आलं आहे डॉग्सचं पण एज. तर ते 12 वर्ष एज आहे त्यांचं. त्याच्यानंतर तुम्ही गाईला बघा, गाईचा श्वास किती लंबा असतो. त्याच्यानंतर तुम्ही कासवाला बघा, कासवाचा एक श्वास असतो 40 ते 50 सेकंदचा. एक सायकलच त्याची 50 सेकंदची असते. किती वर्ष जगतो तो? असे कासव आहे ॲमेझॉन जंगलात अमेरिकेच्या, जे 500 वर्ष जुने. एवढा मोठा कासव. तर त्यांचा कारण एक श्वासची सायकल जी आहे त्याच्यावर गेम आहे. तुमची जी हे आहे, तुम्हाला काय दिलं आहे देवानी? टाईम नाही दिलेला आहे. हे खूप लोकांना माहीत नाही. लोकांना माझ्याकडे इतके वर्ष श्वास दिलेले असतात. श्वास. तर मग तो श्वास जर का तुम्ही 50 श्वास आहे समजा तुम्हाला दिलेला, तर 50 श्वास तुम्ही 1 तासात वापरू शकता किंवा 50 श्वास तुम्ही 10 तास घेऊ शकता. त्याला लांबू शकता. म्हणजे एक श्वास जेव्हा तुम्ही इनहेल करणार आणि सोडणार 4 सेकंदात संपून गेला एक श्वास. तोच एक श्वास तुम्ही 4 सेकंद इनहेल, 4 सेकंद होल्ड, 4 सेकंद एक्झेल. किती झाले? 4 4 8 आणि 12 सेकंद तुम्ही विकत घेतले एका श्वासात. म्हणजे टाईम तुम्ही वाढवला, असं लॉजिक आहे. तर जेव्हा तुम्ही टाईम वाढवता तर श्वास लंबाचा काय लॉजिक आहे? जेव्हा लंबा श्वास घेतो ना तेव्हा ते आतमध्येपर्यंत सगळीकडे सगळं प्राणवायू फैलते. जेव्हा तुम्ही श्वास कमी घेता तो लंग्सच्या वरच्या लेवलवरच राहते. ब्लड पूर्ण प्युरिफाय होतच नाही. जेव्हा तुम्ही लंबे श्वास घेता, उज्जयी प्राणायाम हे एकमेव असं प्राणायाम आहे जे तुम्ही मॉर्निंग वॉक करताना, बसताना, ऑफिसमध्ये ब्रेक पाहिजे कधी पण करू शकता. इनहेल, होल्ड, एक्झेल. 4 सेकंद इनहेल, 4 होल्ड, 8 एक्झेल. हे कधी पण करू शकता. तुम्हाला याच्यात काही पाबंदी नाही आहे की जेवणानंतरच करा. जसं कपालभाती खाली पोटच करायचं आहे तुम्हाला. कपालभातीने पोटाचं पण हे फॅट रिड्यूस होतात. ज्यांना पोटाचं फॅट कमी करायचं असेल, विसरल फॅट 40-40-40चे 3 स्ट्रोक केले 1 महिन्यातच तुम्हाला 1 लेअर पोटाची कमी झालेली दिसणार. प्लस आपलं सगळं आहेच. तो उज्जयी प्राणायाम करू शकता. आता भ्रामरी प्राणायाम कसं करायचं आहे? डोळे बंद करायचे आहे